अलिबाग येथे नुकत्याच पार पडलेल्या पीएनपी चषक स्पर्धेमध्ये बेलोशी बिग बुल्स आणि वरसोली चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात अखेर बेलोशी बिग बुल्स या संघाने बाजी मारली आणि पीएनपी चषक 2025 वर आपले नाव कोरले। शिवाय या विजयामुळे बेलोशी संघाच्या खात्यात तब्बल 5 लाख रुपयांची भर पडली असून उपविजेता ठरलेल्या वरसोली चॅलेंजर्स संघाला 3 लाखांचा पुरस्कार आणि चषक तर 2 लाखांचा तृतीय पुरस्कार नांदगाव निंजास संघाला प्रदान करण्यात आला। स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेकाप आणि पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यूव्ही स्पोर्ट्स अकॅडमीने पीएनपी चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते। 19 ते फेब्रुवारी 23 या कालावधीत कुरुळ मधील आझाद मैदानावर ही स्पर्धा पार पडली। रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, पीएनपीचे नृपाल पाटील, यूव्ही स्पोर्ट्स अकॅडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, द्वारकानाथ नाईक, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, माजी नगरसेविका संजना कीर आदींच्या उपस्थितीत अंतिम विजेत्या बेलोशी संघाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी बेलोशी बिग बुल्स संघाचे मालक निनाद रसाळ, आशिष नाखवा, वरसोली चॅलेंजर्स संघाचे मालक सुरेश घरत, नांदगाव निंजास संघाचे मालक सरोज दिवेकर, कर्णधार, खेळाडू, हजारो क्रीडाप्रेमी उपस्थित होते। या स्पर्धेत अलिबाग, मुरुड व रोहा तालुक्यांतील 24 संघ सहभागी झाले होते। या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरलेल्या मुस्ताकिन मुकादम यांना टोयोटा कार देण्यात आली। स्वराज देवळे, हर्षद टावरी यांना दुचाकीचा लाभ झाला, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एलईडी टीव्ही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। सामनावीर मंथन डाकी, हॅट्रिकवीर संकल्प म्हात्रे, सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वराज देवळे, सर्वोत्कृष्ट फलंदाज हर्षद टावरी, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंथन डाकी, सर्वाधिक षटकार सौरभ गव्हाणकर, सर्वाधिक चौकार शेरपू वीक, मालिकावीर मुस्ताकिन मुकादम हे सर्व खेळाडू या स्पर्धेतील हिरो ठरले आहेत। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।